नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। पाटबंधाऱ्याच्या भूखंडाचे श्रीखंड कोणाला? सांगली पाटबंधारे विभागाचे वारणावली येथील म्हैसाळ व टेंबू योजनांचे मध्यवर्ती कार्यालय तडकाफडकी, बिटा, कवठे महाकाळ आणि जत येथे हलवल्यानंतर आता येथील कर्मचाऱ्यांच्या शासकीय वस्तीवरही कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात झाली आहे। वारणावली येथील पाटबंधारे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी क्वार्टर्स खाली करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत। वारणाली येथील पाटबंधारे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीनं क्वार्टर्स खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत। विशेष म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे। कार्यालयाचे स्थलांतर आणि आता निवासी वसाहत रिकामा करण्याचा धडाका पाहता वारणालीतील शेकडो कोटी रुपयांची 35 एकर मोकळी शासकीय जागा नेमकी कोणाच्या कशात घालण्याचा डाव आखला जात आहे, असा प्रश्न अनेक जण खाजगीत उपस्थित करत आहेत। वारणाली येथील विश्रामबाग ते सांगली मिरज जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील हा 35 एकरचा परिसर गेल्या 6 ते 7 दशकापासून पाटबंधारे विभागाच्या ताब्यात आहे। या विस्तीर्ण आवारात प्रशासकीय इमारतीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स उभारले जात आहेत। ही जागा आणि येथील इमारतीवर आजवर शासनाच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे। मात्र पूर्व भागातील सिंचन योजनांच्या नियंत्रणाचे कारण पुढे करून टेंबू आणि म्हैसाळ योजनांची मुख्य कार्यालये काही गडबडीत सांगलीतून बाहेर हलवली। या तडकाफडकी निर्णयामुळे स्थानिक पातळीवर आधीच तीव्र संताप व्यक्त केला जात होता। त्यातच आता येथील निवासी वस्तीमधील 14 कर्मचाऱ्यांना निवासस्थाने रिकामी करण्याचे आदेश दिल्याने या संतापाचा उद्रेक झाला आहे।